नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो जिल्हा न्यायालय शिपाई कनिष्ठ लिपिक या पदाची जी आपली भरती येणार आहे त्यासाठी आपल्याला जो पेपर द्यायचा आहे त्यासाठी प्रश्नपत्रिका विश्लेषणचा आज आपला भाग क्रमांक आपण 15 इथे बघणार आहे। पण त्याआधी जे विद्यार्थी मित्र आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच शेअर करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण काय करूया, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपण जे नवीन आहेत त्यांनी झपाझपा YouTube चॅनल आपलं काय करा, पोट्याओ सबस्क्राइब करा। व्हिडिओ कशा असतात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगत चला। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आपली जी जिल्हा न्यायालयाची कोर्स आहे किंवा रेकॉर्डेड बॅच आहे, जिल्हा न्यायालयाची 4 महिन्याची रेकॉर्डेड बॅच आहे। हिची फी फक्त 149 रुपये आजपर्यंत होती। आज संध्याकाळपर्यंत म्हणजे आज तारीख आहे परवा 5 जानेवारी 2024, 5 जानेवारी 2024 रात्री 11 वाजेपर्यंत जे विद्यार्थी मित्र ही बॅच परचेस करतील त्यांना फक्त 149 रुपये फी तिथे लागणार आहे। त्यानंतरला उद्या जे विद्यार्थी मित्र ही बॅच घेतील, उद्या आपण हिची फी 249 रुपये करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बॅच परचेस करायची, भरपूर विद्यार्थी मित्रांनी याला प्रतिसाद दिलाय। तुम्ही बॅच परचेस करा, तुम्ही हिचा काय करून घ्या, फायदा करून घ्या। फक्त आणि फक्त 149 रुपयाला ही बॅच सध्या आपल्यापाशी उपलब्ध करून दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली एक टेस्ट सिरीज सुद्धा आहे। त्या टेस्ट सिरीजची फी 51 रुपये आहे। जिल्हा न्यायालयाची टेस्ट सिरीज 51 रुपये तिची आता फी झालेली आहे। या 51 रुपयामध्ये तुम्हाला 12 पेपर भेटणार आहेत। जीकेचे 3 पेपर आहे, मराठीचे 3 पेपर आहे, इंग्लिश ग्रामरचे 3 पेपर आहे, चालू घडामोडीचे सुद्धा 3 पेपर आहे। पण आपल्याला माहिती आहे इंग्लिश ग्रामर आपल्याला येणार नाही म्हणून ते तरी आपण अपलोड केले, त्याला स्किप करून मराठी ग्रामर, त्यानंतरला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यांचे सर्व पेपर आपण अपलोड केलेले विथ त्याचं स्पष्टीकरण प्लस मॅरेथॉनचे लेक्चर आहेत। मॅरेथॉनचे लेक्चर यामध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहे। मॅरेथॉनचे लेक्चर म्हणजे काय सर, तर भूगोल 3 तास, इतिहास 3 तास, नागरिक शास्त्र 3 तास, मराठी 3 तास, असे आपण पूर्ण सिलेबस वाईज रिव्हिजन टाइप लेक्चर घेतलेले आहेत। ते लेक्चर या 51 रुपयाच्या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले, प्लस त्या लेक्चरच्या पीडीएफ स्वरूपात नोट्स सुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून ही बॅच घेतली नसेल त्यांनी 100% परवा ही बॅच घ्या। फक्त 51 रुपये तिची फी आहे आणि 51 रुपयामध्ये तुमचा जिल्हा न्यायालयाचा पुरेपूर तुमचा तिथे काय होतोय, फायदा तिथे होणार आहे। आणि त्यानंतरला हे तर आपले लेक्चर सुरू आहेत, ती बॅच घ्या, हे लेक्चर बघा, बाकी काही केलं नाही तरी चालेल। आणि जर तुला वाटलं तर तू ही बॅच घेऊ शकतो। 149 रुपयाची पूर्ण डीप मध्ये बॅच आहे। जवळपास 500 लेक्चर तुला तिथे भेटणार आहेत। मे पासून चालू घडामोडी सुद्धा तुला तिथे भेटणार आहेत। हे सर्व कुठे भेटेल तर आपली द एके अकॅडमीची ऍप आहे, ती ऍप डाउनलोड करायची किंवा माझा मोबाईल नंबर घे 937070706679, हा माझा मोबाईल नंबर आहे। तू केव्हाही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो किंवा डायरेक्ट कॉल केला, पाटील मास्तर मला बॅच पाहिजे, लगेच तुला बॅच भेटून जाईल, काही टेन्शन घ्यायचं काम नाही। ओके, त्यानंतरला इकडे रेकॉर्डेड बॅच, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा, हिची आज 499 रुपये फी आहे। भविष्यामध्ये हिची फी वाढणार आहे, 1 वर्षाचा हिचा कालावधी आहे। कशाचा, पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवेचा जर तू अभ्यास करत असेल तर तुला ही बॅच एकदम उत्तम आहे। 800+ लेक्चर तुला इथे भेटणार आहे। तर चला, कोणत्या महसूल विभागात सर्वाधिक तालुके आहेत? पुणे, नाशिक, औरंगाबाद की नागपूर? कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक तालुके आहेत? आता महसूल विभाग म्हणजे प्रशासकीय विभाग, काय प्रशासकीय विभाग। महसूल विभागाला आपण प्रशासकीय विभाग असे सुद्धा म्हणतो, महसूल विभागाला आपण प्रशासकीय विभाग असे सुद्धा म्हणतो। त्यानंतरला महसूल विभागाला आपण परिक्षेत्र असे सुद्धा म्हणतो, परिक्षेत्र। महसूल विभागाला ह्या 2 नावाने वेगवेगळ्या ओळखलं जातं। महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहे, म्हणजे 6 महसूल विभाग आहे। आता तू जर अहमदनगर जिल्हा पोलिसाला जिल्हा न्यायालयाला फॉर्म भरला असेल तर तुला क्वेश्चन विचारला जाईल, अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या परिक्षेत्रामध्ये मोडतो? म्हणजे या गोष्टी तुला पाठ असणं गरजेचं आहे। त्या गोष्टी तुझ्या आज इथे क्लिअर करून देतो आहे, दे लक्ष। सर्वात पहिल्यांदी महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे संभाजीनगर प्रशासकीय विभाग, छत्रपती संभाजीनगर, जुनं नाव औरंगाबाद, प्राचीन नाव खडकी, छत्रपती संभाजी महाराज नगर, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे। औरंगाबाद म्हणजे आपण त्याला मराठवाडा या नावाने सुद्धा ओळखतो, मराठवाडा। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा पाळला जातो असा क्वेश्चन तुला विचारलेला आहे। कोणत्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन पाळला जातो? तर लक्षात ठेवा
7 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन पाळला जातो, कारण आपल्याला माहिती आहे 17 सप्टेंबर सॉरी नॉट 7 सप्टेंबर 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन पाळला जातो, कारण 17 सप्टेंबरला हैदराबाद मधून मराठवाडा काय झालाय पूर्णपणे स्वतंत्र झालेला आहे. ओके, नवाबापासून. त्यानंतरला छत्रपती संभाजीनगर यो प्रशासकीय विभाग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग असून पुराव यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये जिल्हे किती पुराव 8 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि यामध्ये 76 तालुक्यांचा समावेश होतो. 76 तालुक्यांचा समावेश होतो. जुनं नाव औरंगाबाद आहे, प्राचीन नाव खडकी आहे. ओके, तर लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत. सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग, सर्वाधिक सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग, सर्वाधिक तालुके असणारा सुद्धा प्रशासकीय विभाग आहे. सर्वाधिक तालुके, सर्वाधिक जिल्हे पण इथं आहे, सर्वाधिक तालुके पण इथे आहे. दोन्ही पॉइंट तुला लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे. संभाजीनगर इतर प्रशासकीय विभागांचा विचार करता सर्वाधिक जिल्हे सर्वाधिक तालुके संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आहेत. औरंगाबाद प्रशासकीय विभागातले 8चे 8 जिल्हे तुझे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आता तू जर नांदेड या जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरला असेल तर तुला क्वेश्चन विचारला जाईल नांदेड या जिल्ह्याचा समावेश कोणत्या महसूल विभागात, कोणत्या परिक्षेत्रामध्ये किंवा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये होतो. मग याचं उत्तर बाबा तुला लवकर आलं पाहिजे. मग चला यासाठी तुला सर्व आज महाराष्ट्राचा नकाशा मी इथे शिकवणार आहे. तर यासाठी तुला सर्वात पहिल्यांदा औरंगाबाद प्रशासकीय विभागातले जिल्हे पाठ करायचे. पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. यामध्ये 9 तालुक्यांचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर जिल्हा 9 तालुक्यांचा यामध्ये काय होतो पुरा समावेश होतो. दुसरा म्हणजे औरंगाबाद मधून 1981 ला वेगळा झालेला जिल्हा म्हणजे जालना नावाचा जिल्हा. जालना नावाचा जिल्हा औरंगाबाद मधून निर्माण झालेला वेगळा जिल्हा आहे. त्यानंतरला तिसरा जिल्हा म्हणजे परभणी मधून वेगळा झाला 1 मे 1999 ला हिंगोली नावाचा जिल्हा. हिंगोली नावाचा जिल्हा परभणी मधून वेगळा झाला. त्यानंतर चौथा जिल्हा म्हणजे परभणी नावाचा जिल्हा. त्यानंतरला 5वा जिल्हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वाधिक काय तालुक्यांचा जिल्हा नांदेड. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा नांदेड आहे. नांदेडमध्ये परवा 16 तालुक्यांचा समावेश होतो. 16 तालुके. सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता असा क्वेश्चन तुला जर विचारला तर तो हा उत्तर राहील नांदेड आणि यवतमाळ. नांदेड हा संभाजीनगर या प्रशासकीय विभागात मोडतो म्हणजे मराठवाड्यामध्ये मोडतो. तर यवतमाळ हा अकोला या प्रशासकीय विभागामध्ये आपला अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये मोडतो. अमरावतीमध्ये सुद्धा 16 तालुके, नांदेडमध्ये सुद्धा 16 तालुके. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 358 तालुके आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली परवा. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 229 तालुके होते. आज 358 तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत. मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तालुके असणारे 2 जिल्हे तुझे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. नांदेड आणि यवतमाळ दोघांची सीमा एकमेकाला भिडलेली आहे. त्यानंतरला 6वा जिल्हा म्हणजे याचं नवीन नाव करण्यात आलंय धाराशिव. याचं नवीन नाव करण्यात आलं पुराव धाराशिव. जुनं नाव याचं उस्मानाबाद. धाराशिव याचं काय नवीन नाव आहे. आई भवानी मातेचा हा जिल्हा म्हणून आपण ओळखतो धाराशिव. नवीन नाव काय पुराव धाराशिव याचं काय नवीन नाव आहे आई भवानी मातेचा जिल्हा. 5वा जिल्हा म्हणजे सातवा जिल्हा म्हणजे जिथं 1993 ला भूकंप झाला, रेल्वेने पाणी पुरवठा केला, तो म्हणजे लातूर नावाचा जिल्हा. काय लातूर नावाचा जिल्हा. 1993 ला इथं काय बाब्या भूकंप आहे. त्यानंतरला 8वा जिल्हा आणि शेवटचा जिल्हा मराठवाड्यामध्ये म्हणजे संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. 8वा जो जिल्हा आहे तो 8वा जिल्हा बाब्या बीड नावाचा जिल्हा आहे. बिंदुसरा नदीच्या काठावरती बीड हे शहर आहे. बीड हा जिल्हा ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून आपण ओळखतो. अलीकडे इथे रेल्वे सुद्धा सुरू झालेली आहे. 2 वर्ष मला वाटतं याला झालेले आहेत कोणाला बीडला.
ओके, तर या 8 जिल्ह्यांचा समावेश औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये होतो, म्हणजे संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये होतो. क्षेत्रफळाने सुद्धा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणून आपण संभाजीनगर या प्रशासकीय विभागाकडे बघत असतो. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. लवकर या काय करा, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. कोणत्या जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये होतो असा क्वेश्चन तुला विचारला जाईल. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे आपण हे पुसून घेऊ. लगेच इथे दुसरा प्रशासकीय विभाग आपण शिकूया. दुसरा प्रशासकीय विभाग आपल्याला शिकायचा आहे. चला, महाराष्ट्रातील दुसरा प्रशासकीय विभाग कोणता? तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा दुसरा प्रशासकीय विभाग ज्याचं क्षेत्रफळ 57,800 चौरस किमीच्या आसपास आहे. औरंगाबादचं 64,000 चौरस किमी आहेत, 64,812. इकडे आपलं जे आहेत कोणतं दुसरा मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे नाशिक नावाचा प्रशासकीय विभाग आहे. क्षेत्रफळाने दुसरा मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग आहे. नाशिक प्रशासकीय विभागाचा जर पोरांना आपण विचार केला तर नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो? 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये 54 तालुक्यांचा समावेश होतो. नाशिक या प्रशासकीय विभागात तालुके किती आहेत पुराव? 54 तालुक्यांचा समावेश होतो. दोन्ही पॉइंट लक्षात ठेवा. नाशिक प्रशासकीय विभाग 5 जिल्हे आहेत आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 54 तालुके आहेत. आता लक्षात घ्या, नाशिक प्रशासकीय विभागातले 5 जिल्हे तुला तोंडपाठ करणं गरजेचं आहे. एक स्वतः नाशिक नावाचा जिल्हा. नाशिक हा जिल्हा द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठावरती बसलेलं आहे. नाशिक मध्ये 15 तालुके आहेत आणि 15 तालुक्यांचा नाशिक आहे. नाशिक वाईन तिथे तयार केली जाते आपण म्हणतो. त्यानंतरला नाशिक बाब्या शिन्नर MIDC नाशिक मध्ये आहे. नाशिक मध्ये महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्हेर नावाचा हा किल्ला नाशिक मध्ये आहे. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असून त्याची उंची 1567 मीटर तो नाशिक मध्ये आहे. मांगी तुंगी नावाचं शिखर आहे. साल्हेर, मुल्हेर, सप्तशृंगी, तोल्ला असे शिखर आपल्याला नाशिक या जिल्ह्यामध्ये बघायला भेटतात. ओके, त्यानंतरला दुसरा जर आपण विचार केला RBIचं आपण म्हणतो नोटा छापायचा कारखाना नाशिक मध्ये, नोटा छापायचा कारखाना. ओके, नाशिक रोड प्रेस आपण त्याला म्हणतो. पोस्टाचे तिकीट तिथे छापले जातात, द्या लक्ष. त्यानंतरला दुसरा जिल्हा म्हणजे अहमदनगर नावाचा जिल्हा. अहमदनगर नावाच्या शहराची स्थापना अहमद शाह निजामने 1490 मध्ये केलेली आहे. अहमदनगर शहराची स्थापना कुणी केली? अहमद शाह निजामने 1490 ला. अहमदनगर शहराचे नवीन नाव काय आहे तर आपल्याला माहिती आहे अहिल्यादेवी नगर करणार आहेत. चांद बीबीने अहमदनगरचा किल्ला अकबरच्या विरोधात 1595 मध्ये लढवला होता. कुणी? चांद बीबीने, मुघल सत्तेच्या विरोधात 1595 ला. तर अहमदनगरचा काही भाग चांद बीबीच्या काळामध्ये मुघल सत्तेमध्ये समाविष्ट झालेला होता. त्यानंतर अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा असून याला आपण विहिरींचा जिल्हा असे म्हणतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने, महाराष्ट्रातला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना इथे प्रवरानगर मध्ये आहे. ओके, तर हा अहमदनगर जिल्हा याच्यात 14 तालुक्यांचा समावेश होतो. मी ह्याच अहमदनगर जिल्ह्यामधील राहता तालुक्यामध्ये राहतो. ओके, तर 14 तालुके अहमदनगर मध्ये आहे. त्यानंतरला तिसरा जिल्हा म्हणजे बाबा जळगाव नावाचा जिल्हा. जळगाव जिल्हा हा काय तर उष्णतेचा जिल्हा म्हणून आपण तिथे ओळखतो. जळगाव आणि वर्ध्याला मोठ्या प्रमाणात उष्णता नोंदवली गेलेली आहे. जळगाव हा जिल्हा भारताचे वांगे, केळी यासाठी प्रसिद्ध आहेत. आता जळगाव म्हटल्यानंतर आपल्याला लगेच खानदेश आठवतं. 15 तालुके जळगाव मध्ये, खानदेश आपल्याला आठवतं आणि हा खानदेशामधील सर्वात मोठा जिल्हा म्हणून आपण याच्याकडे बघतो. नाशिक प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. खानदेश मध्ये 3 जिल्ह्यांचा समावेश होतो, जळगाव, धुळे, नंदुरबार. तर जळगाव हा खानदेश प्रांतातील मोठा जिल्हा म्हणून आपण तिथे ओळखतो. जळगाव मध्ये केळी प्रसिद्ध आहे. जळगाव मध्ये चांगदेव महाराजांचं मंदिर आहे. तिथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम सुद्धा होतो. पाल नावाचं थंड हवेचं ठिकाण जळगाव मध्ये आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतरला चौथा जिल्हा म्हणजे दह्या तुपाचा जिल्हा, ज्याला आपण धुळे असे म्हणतो. धुळे येथे 4 तालुके आहेत. फक्त 4 तालुक्यांचा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा आहे. क्वेश्चन विचारला जातो कमी तालुके. सर्वात कमी 3 मुंबई उपनगरला, 4 धुळ्यामध्ये. त्यानंतर धुळ्याचा जर विचार केला तर साक्री नावाचा सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातला पहिला धुळ्यामध्ये आहे. फेकरी नावाचा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जळगाव मध्ये भुसावळ येथे आहे. हाई पॉइंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. धुळे दह्या तुपाचा जिल्हा आहे. धुळ्यामध्ये गाळणा डोंगर रांग आहे.
धुळ्यामध्ये पुराव हनुमंते नावाचं शिखर आहे. हे मुद्दे तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरला 5वा जिल्हा म्हणजे नंदुरबार नावाचा जिल्हा. हे लिहूनच घे डायरेक्ट, मी जे मुद्दे तुला सांगतोय ते लिहूनच घे, थोडा वेळ लागला तरी चालू दे. नंदुरबार नावाचा जिल्हा महाराष्ट्रातील 100% आदिवासींचा जिल्हा आहे. हा 5वा नाशिक प्रशासकीय विभागामधला जिल्हा आहे नंदुरबार. महाराष्ट्रातील 100% आदिवासींचा जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदा नावाची नदी वाहते. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडची नदी आहे आणि फक्त एकमेव जिल्ह्यातून वाहते 54 किलोमीटर महाराष्ट्रात, तो म्हणजे नंदुरबार नावाचा जिल्हा. सातपुडा पर्वत रांगेला नंदुरबार, धुळे, जळगाव म्हणजे खानदेशमध्ये तोरणमाळ डोंगर रांग म्हणून ओळखतो. या तोरणमाळ डोंगर रांगेवरती तोरणमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. तर हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचं थंड हवेचं ठिकाण आहे, कारण नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता, असा क्वेश्चन तुला विचारेल, नंदुरबार. तो महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडे असणारं थंड हवेचं ठिकाण तिथे आहे. सातपुडा पर्वत रांगेवरती जे अस्तंबा नावाचे शिखर आहे, अस्तंबा लक्षात ठेवू, सातपुडा पर्वत रांगेवरती अस्तंबा नावाचे शिखर आहे. ही अस्तंबा शिखराची उंची 1325 मीटर आहे. सातपुडा पर्वत रांगेचे महाराष्ट्रामध्ये महत्वाचे 3 शिखर आहेत. 2 अमरावतीमध्ये आहेत, त्याचं नाव आहे वैराट आणि चिखलदरा, आणि 3रा अस्तंबा आहे. अस्तंबा हे शिखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत रांगेचं सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्रात सातपुडा पर्वत रांगेचं सर्वात उंच शिखर अस्तंबा आहे, त्याची उंची 1325 मीटर आहे. तर भारतामध्ये धुपगड आहे, त्याची उंची 1350 मीटर, ते MP मध्ये आहे. जर इथे अहमदनगरचा विचार केला तर अहमदनगर मध्ये कळसुबाई नावाचं शिखर आहे. कळसुबाई नावाचं शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची 1646 मीटर आहे. अस्तंबा, अहमदनगर इकडे हे क्लिअर झाले दोन्ही पॉइंट. त्यानंतर अहमदनगर शहर सीना नदीच्या काठावरती बसले. धुळे शहर पांझरा नदीच्या काठावरती बसले. हे मुद्दे लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. ओके, तर नंदुरबार महाराष्ट्रातील उत्तरेकडचा जिल्हा आहे, 100% आदिवासींचा जिल्हा आहे. नाशिक या जिल्ह्याचा जर तू विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक एसटी कॅटेगरी, अनुसूचित जमाती एसटी, महाराष्ट्रात सर्वाधिक एसटी कॅटेगरीची लोकसंख्या या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. अनुसूचित जमाती कुठे आढळतात, आदिवासी जमाती आपण म्हटलं, आदिवासी जमाती कुठे आढळतात तर नंदुरबार मध्ये. महाराष्ट्रात 100% आदिवासी जमातीचा जिल्हा कोणता, नंदुरबार. आदिवासी जमाती वेगळ्या, अनुसूचित जमाती वेगळ्या. अनुसूचित जमाती नाशिक मध्ये, हा मुद्दा लक्षात ठेवा. अनुसूचित जाती जमाती SC ST, आदिवासी नंदुरबार मध्ये. दोन्ही पॉइंट क्लिअर झाले, SC. त्यानंतर याचाही स्क्रीनशॉट तुला मारून घेणं गरजेचं आहे. हे साहजिक गोष्ट आहे, तू लिहून सुद्धा ठेवलं पाहिजे. तुला क्वेश्चन विचारला जाईल, तू जर अहमदनगर जिल्हा न्यायालयाला फॉर्म भरला तर अहमदनगर जिल्ह्यात समावेश कोणत्या प्रशासकीय विभागात होतो, तो उत्तर राहील नाशिक प्रशासकीय विभाग. त्यानंतर 3रा प्रशासकीय विभाग आपल्याला क्षेत्रफळानुसार शिकायचा, तो म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभाग हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार 3रा प्रशासकीय विभाग असून याचं क्षेत्रफळ जवळपास 57,400 चौरस किलोमीटर. ओके, पुणे प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांचा जर आपण विचार केला, जिल्हे, पुणे प्रशासकीय विभागामध्ये जर जिल्ह्यांचा आपण विचार केला तर इथे सुद्धा 5 जिल्हे आहेत. अहमदनगर प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे होते. पुणे प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे आहेत. आणि पुणे प्रशासकीय विभागामध्ये जर तालुक्यांचा समावेश केला तर 58 तालुके पुणे प्रशासकीय विभागामध्ये मोडतात. किती, 58 तालुके पुणे प्रशासकीय विभागामध्ये मोडतात. कोणत्या महसूल विभागात सर्वाधिक तालुके आहेत, आपण पाहिलं औरंगाबाद मध्ये. पण पुणे प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकाला आहे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये जे 5 जिल्हे, त्यातला पहिला जिल्हा म्हणजे पुणे नावाचा जिल्हा. पुणे हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण ओळखतो. पुण्यामध्ये सुद्धा 15 तालुक्यांचा समावेश होतो. शिक्षणाचं माहेरघर म्हणून कुणाला ओळखलं जातं, पुण्याला ओळखलं जातं. महाराष्ट्रात सर्वाधिक अष्टविनायकाचे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. पुणे या जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे, शिवनेरी किल्ल्यावरती. पुणे शहर मुळा मुठा नदीच्या काठावरती वसलेले आहेत. पुण्यामध्ये आपल्याला शनिवार वाडा बघायला भेटतो. पुण्यामध्ये शनिवार वाडा आपल्याला बघायला भेटतो. हाही पॉइंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. त्यानंतर पुण्याची पगडी प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागातला 2रा जिल्हा म्हणजे सातारा नावाचा जिल्हा आहे. जसं तू भारताचे नंदनवन म्हणून काश्मीरला ओळखतो, तसे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून आपण
महाबळेश्वरला ओळखतो. महाबळेश्वर येथे काय होते, सर्वात उंचवरचं थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात उंचावरचं थंड हवेचं ठिकाण आहे. ते साताऱ्यामध्ये आहेत, म्हणून त्याला महाराष्ट्राचे नंदनवन असे म्हटले जाते. महाबळेश्वर येथे 5 नद्या उगम पावतात. एक कृष्णा, दुसरी कृष्णाची उपनदी वेण्णा, तिच्यावर लिंगमाळ नावाचा धबधबा साताऱ्यामध्ये आहे, आणि तिसरी म्हणजे कोयना नदी. कोयना नदीवरती सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला आहे. तर महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली रायगड मध्ये आहे. कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प साताऱ्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतरला तिसरा मुद्दा, सांगली नावाचा जिल्हा. सांगली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर येथे 5 संशोधन केंद्र सुद्धा आहेत, हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय ढग संशोधन केंद्र, गहू संशोधन केंद्र, आळंबी संशोधन केंद्र, मधुमाशी पालन संशोधन केंद्र आणि बाब्या स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र. सांगली नावाचा तिसरा जिल्हा आहे. सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातील सगळ्यात वाकडा तिकडा जिल्हा म्हणून आपण त्याला ओळखतो. एकदा मॅप मध्ये त्याला बघा, सर्व वाकडा तिकडा आहे. सांगली हा जिल्हा हळकुंडाचा जिल्हा म्हणून आपण त्याला ओळखतो, हळकुंड. ओके. त्यानंतरला चौथा जिल्हा म्हणजे कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे. कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे. कोल्हापूर हा जिल्हा महाराष्ट्राची एक ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखला गेलेला आहे. कोल्हापूर हा जिल्हा म्हणजे कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावरती आहे. पंचगंगा नदीच्या काठावरती असणार हे कोल्हापूर आहे. कोल्हापूर चौथा मुद्दा झाला. 5वा मुद्दा, कोल्हापूर बाब्या चित्रपट नगरी म्हणून ओळखला जातो. आपल्याला माहितीये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र असा पहिला मराठी चित्रपट इथे काढलेला आहे कोल्हापूरमध्ये. लाल मातीचा जिल्हा आहे, कुस्तीगारांचा जिल्हा आहे. इथे गुळाच्या पेठा आपल्याला पाहायला भेटतात. कुठे? कोल्हापूरमध्ये. त्यानंतर 5वा जिल्हा म्हणजे सोलापूर नावाचा जिल्हा. सोलापूर नावाचा हा जिल्हा आहे. इथे पंढरी आहे. भीमा नदीला चंद्रभागा म्हणून इथे ओळखलं जातं. उजनी नावाचं धरण सोलापूरमध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून आपण ज्याला बघतो ते म्हणजे उजनी नावाचं धरण. उजनी हे धरण पुराव सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या काठावरती वसलेलं आहे. तर हे मुद्दे तुम्हाला पुणे प्रशासकीय विभागातले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचाही तू स्क्रीनशॉट मारून घेणार आहे. त्यानंतरला चौथा मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभाग हा महाराष्ट्रातला चौथा मोठा प्रशासकीय विभाग आहे. नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ 51,377 चौरस किमीच्या आसपास आहे. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश होतो, तर 64 तालुक्यांचा समावेश होतो. नागपूर प्रशासकीय विभागात एकूण जिल्हे किती पुराव? नागपूर प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे 6 आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये तालुके किती पुराव? तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये तालुके 64. 6 जिल्हे आणि 64 तालुके आहेत. 6 जिल्हे आणि 64 तालुक्यांचा नागपूर प्रशासकीय विभाग आहे. इथे नागपूर लिहितो आणि या बाजूला अमरावती लिहितो. ओके. कारण 2 पॉइंट महत्वाचे, त्याच्यावरती मला थोड्या गोष्टी तुम्हाला आयपी सांगायच्या आहे. नागपूर प्रशासकीय विभागाचे जिल्हे सांगा झपके. नागपूर प्रशासकीय विभागातले जिल्हे 6, तर तालुके सांगा. तालुके किती सांगशाल? तालुके 64 आहे. नागपूर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे 64 तालुके आहेत. हा पॉइंट तो हा क्लिअर झाला. नागपूर प्रशासकीय विभागातला पहिला जिल्हा म्हणजे स्वतः नागपूर जिल्हा. 1954 साली विदर्भ वेगळा करा म्हणून आंदोलन सुरू होतं. विदर्भ वेगळा करा म्हणून आंदोलन सुरू होतं. मग विदर्भाला वेगळं केलं नाही, बॉम्बे प्रांताचं तेव्हा ठेवलं. तेच बॉम्बे प्रांत 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्य म्हणून ओळखलं गेलं. द्विभाषिक मुंबई राज्य 1 मे 1960 ला महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये विभागलं गेलं. ओके. तर आता लक्षात घ्या, नागपूर हा म्हणजे नागपूर विदर्भ वेगळा करायचा, नागपूर त्याला राजधानी बनवायचं, म्हणजे विदर्भाची राजधानी, विदर्भ स्वतंत्र राज्य करायचं, नागपूर त्याची राजधानी असणार. आणि म्हणून विदर्भ वेगळा नाही व्हावं म्हणून 1954 साली नागपूर करार करण्यात आलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना नागपूर काय झाला? करार झाला. नागपूर हे शहर नारंगी शहर म्हणून आपण ओळखतो. लक्षात ठेवा, न वरून लक्षात ठेवायचं. नागपूर नारंगी, कारण तिथे संत्री मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. जालन्याला मोसंबी आहे, औरंगाबादला सीताफळ आहे, तर नागपूरला संत्री आहे. नागपूरची काय? संत्री प्रसिद्ध आहे. नागपूर प्रशासकीय विभागातील नागपूर हे महत्वाचं शहर आहे. नाग नदीच्या काठावर बसलेलं आहे.
त्यानंतर वर्धा नावाचं शहर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये बघायला भेटतं, वर्धा. त्यानंतर तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा आणि गोंदिया, दोन्ही लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. 1 मे 1999 ला भंडाऱ्याचं विभाजन झालं, भंडाऱ्यामधून गोंदिया नवीन जिल्हा निर्माण झाला 1 मे 1999. म्हणजे चौथा जिल्हा म्हणजे गोंदिया नावाचा जिल्हा आहे. दोन्ही जिल्ह्यांना आपण तलावांचे जिल्हे म्हणून ओळखतो, दोन्ही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 5 नंबरचा जिल्हा म्हणजे चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आपल्याला कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणात बघायला भेटतात. बल्लारपूर ही कोळशाची प्रसिद्ध खाण आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला भेटते. त्यानंतरला 6वा जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडचा जिल्हा गडचिरोली, नक्षलवादी जिल्हा म्हणून आपण याला ओळखतो. तर तसेच त्याचबरोबर महाराष्ट्रातील एकही साखर कारखाना नसलेला जिल्हा आहे. महाराष्ट्रामधील वनांचा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील वनांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतो? गडचिरोली. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोलीमध्ये आहे. लोकसंख्या घनता म्हणजे दर चौरस किमी मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या, फक्त 74 लोक इथे राहतात. ओके, तर हे 6 जिल्हे नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला बघायला भेटतात. नागपूर हा प्रशासकीय विभाग खनिजांसाठी प्रसिद्ध असलेला असा प्रशासकीय विभाग आपल्याला बघायला भेटतो. याला आपण पूर्व विदर्भ असे म्हणतो. नागपूर प्रशासकीय विभागाला आपण पूर्व विदर्भ असे म्हणतो. या पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात परतीचा सुद्धा पाऊस होतो, जो नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये पडतो 15%. मान्सून वाऱ्यांपासून 85% पाऊस भेटतो, तर परतीच्या वाऱ्यांपासून 15% पाऊस भेटतो. याला आपण महाराष्ट्राच्या तट सुद्धा म्हणतो. महाराष्ट्राचा तट म्हणजे शिरोबिंदू. महाराष्ट्राच्या तटावरती सुद्धा मोठ्या काय परतीचा पाऊस पडतो, हाही क्वेश्चन आपल्याला विचारला. त्यानंतरला 5वा मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे आणि सेकंड लास्ट अमरावती. अमरावती प्रशासकीय विभाग हा 5वा मोठा प्रशासकीय विभाग आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली नागपूर प्रशासकीय विभागामध्ये. पुराव महाराष्ट्रामध्ये 6 नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहे. या 6 राष्ट्रीय उद्यानांपैकी पोट्याव 3 राष्ट्रीय उद्यान हे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये मोडतात. महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यानांपैकी 3 राष्ट्रीय उद्यान नागपूर प्रशासकीय विभागामध्ये मोडतात. एक नावेगाव नॅशनल पार्क आहे. त्यानंतरला बाब्या ताडोबा नॅशनल पार्क महाराष्ट्रातलं पहिलं आहे, चंद्रपूरमध्ये. नावेगाव गोंदियामध्ये आहे. आणि पेंच नॅशनल पार्क नागपूरमध्ये आहे. पेंच काय म्हटलंय? पेंच नॅशनल पार्क नागपूरमध्ये आहे. पेंच हाही मुद्दा लक्षात ठेवा. हे 3 नॅशनल पार्क ह्या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये मोडतात. अमरावती प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ जवळपास 47,000 चौरस किलोमीटर आहे. अमरावती प्रशासकीय विभागात जर जिल्ह्यांचा विचार केला तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होता. आता लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये असे 3 प्रशासकीय विभाग आहेत, तिथे 5 जिल्हे आहेत. अमरावती प्रशासकीय विभाग 5 जिल्हे आहेत, पुणे प्रशासकीय विभाग 5 जिल्हे, नाशिक प्रशासकीय विभाग सुद्धा 5 जिल्हे आहेत. तर अमरावती प्रशासकीय विभागात तालुक्यांचा जर विचार केला तर 56 तालुके आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 56 तालुक्यांचा समावेश होतो. 5 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा म्हणजे स्वतः अमरावती. अमरावती या प्रशासकीय विभागामधील अमरावती हा महत्वाचा जिल्हा आहे. अमरावती या जिल्ह्यामध्ये वैराट नावाचं शिखर सर्वात उंच अमरावतीचं शिखर आहे. वैराट 1177 मीटर याची उंची आहे. 1177 मीटर याची उंची आहे. धारणी आणि चिखलदरा थंड हवेचे ठिकाण असणारे तालुके इथं आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सातपुडा म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेला गावीलगत टेकड्या असे म्हणतात. आपण अमरावती जिल्ह्याचा जर फॉर्म भरेल असेल जिल्हा न्यायालयाचा तर आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडून वाहणारी पर्वतरांग कोणती? तर गावीलगत टेकड्या म्हणून आपण त्याला ओळखतो, सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांगेचं गावीलगत टेकड्यांवरील सर्वात उंच शिखर वैराट आहे. त्यानंतरला चिखलदरा नावाचं एक थंड हवेचं ठिकाण इथे आहे आणि शिखर सुद्धा आहे चिखलदरा. चिखलदऱ्याची उंची 1115 मीटर आहे. चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात सर्वात उंच थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर, तसं विदर्भामध्ये सर्वात उंच थंड हवेचं ठिकाण म्हणजे चिखलदरा आहे. चिखलदरा हे अमरावतीमध्ये त्याला विदर्भाचं नंदनवन सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतरला दुसरा जिल्हा म्हणजे अकोला नावाचा जिल्हा आहे. अकोला नावाचा जिल्हा आहे. त्यानंतर तुझ्यासाठी महत्वाचा पॉइंट, अकोल्यामध्ये कोणता किल्ला आहे हे किल्ल्याचं नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. तिसरा जिल्हा म्हणजे वाशिम नावाचा जिल्हा. अकोल्यामधून वाशिम वेगळी झाली 1 जुलै 1998 ला. 1 जुलै 1998 ला धुळ्यामधून नंदुरबार वेगळा झाला. त्याच दिवशी
अकोल्यामधून वाशिम नावाचा जिल्हा वेगळा झाला. त्यानंतर चौथा जिल्हा म्हणजे स्वतः बुलढाणा नावाचा जिल्हा. बुलढाणा जिल्हा खूप महत्वाचा जिल्हा आहे, कारण आपल्या ज्या जिजामाता आहेत त्यांचा जन्म बुलढाणा या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजा सिंदखेड नावाचे एक शहर आहे. हे राजा सिंदखेड शहर इथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे. लखोजी राजे जाधव हे त्यांचे वडील होते. लखोजी राजे जाधव यांचा सिंदखेड प्रांत होता, तो बुलढाण्यामध्ये आहे. आशिया खंडामधील सर्वात पहिलं उल्कपातामुळे निर्माण झालेलं सरोवर, खाऱ्या पाण्याचं सरोवर लोणार सरोवर, लोणार ते बुलढाण्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. तर यवतमाळ नावाचा जो 5वा जिल्हा आहे तो बुलढाण्यामध्ये आहे. यवतमाळ. ओके, यवतमाळ मला वाटतं हा आपला तंबाखू मुक्ती जिल्हा म्हणून आपण एकदा घोषित केला होता, धूम्रपान मुक्ती. यवतमाळ नावाचा जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारा एक जिल्हा आहे, यवतमाळ आणि नांदेड. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक तालुके कोणत्या? अमरावती प्रशासकीय विभागात सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता? यवतमाळ. 16 तालुके आपल्याला तिथे बघायला भेटतात. आता लक्षात घ्या, हा अमरावती प्रशासकीय विभाग बरोबर मोस्ट आयएमपी पॉइंट आता तुमचा इथे क्लिअर करतो. हा अमरावती प्रशासकीय विभाग आहे, हा नागपूर प्रशासकीय विभाग आहे. या अमरावती प्लस नागपूर प्रशासकीय विभागाला अमरावती प्लस नागपूर प्रशासकीय विभाग इज इक्वल टू नागपूर प्रशासकीय विभाग इज इक्वल टू विदर्भ. म्हणजे दोघं जर एकत्र आणले तर काय तयार होतं? विदर्भ तयार होतो. जर आपण नागपूर प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग एकत्र आणला तर विदर्भ तयार होतो. नागपूरचे 6 जिल्हे, अमरावतीचे 5 जिल्हे, असे 11 जिल्ह्यांचा समावेश विदर्भामध्ये होतो. नागपूरचे 64 तालुके, अमरावतीचे 56 तालुके, अशा 120 तालुक्यांचा समावेश विदर्भामध्ये होतो. विदर्भामध्ये वऱ्हाडी भाषा बोलली जाते, हाही पॉइंट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरला सर्वात छोटा, आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या एकदा, म्हणजे हे पॉइंट तुमचे क्लिअर झालेले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील 6वा आणि सर्वात छोटा प्रशासकीय विभाग कोणता? महाराष्ट्रातील 6वा आणि सर्वात छोटा प्रशासकीय विभाग म्हणून आपण कोणत्या प्रशासकीय विभागाला ओळखतो? महाराष्ट्रातील 6वा आणि सर्वात छोटा प्रशासकीय विभाग म्हणून आपण कोणत्या प्रशासकीय विभागाला ओळखतो? हे लेक्चर राज्य उत्पादन शुल्कच्या मुलांसाठी सुद्धा गरजेचं आहे. महाराष्ट्रातील 6वा प्रशासकीय विभाग आणि सर्वात छोटा प्रशासकीय विभाग म्हणजे मुंबई प्रशासकीय विभाग. मुंबई प्रशासकीय विभागाला कोकण या प्राकृतिक विभागाने ओळखलं जातं, तर मुंबई प्रशासकीय विभागाला कोकण या प्रादेशिक विभागाने सुद्धा ओळखलं जातं. महाराष्ट्रात 3 प्राकृतिक विभाग आहेत, एक महाराष्ट्र पठार, दुसरा सह्याद्री पर्वत, तिसरा कोकण. महाराष्ट्रात 5 प्रादेशिक विभाग आहे, त्यापैकी कोकण प्रादेशिक विभाग. आणि मुंबई हा प्रशासकीय विभाग आहे, महसूल विभाग आहे, परिक्षेत्र आहे. मुंबई या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ 30,728 चौरस किमी. भरपूर लोक हे कमी सांगतात. 30,728 चौरस किमी याचं क्षेत्रफळ आहे. मुंबई प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुरव मुंबई प्रशासकीय विभागामध्ये आणि तालुके. आता तालुक्यांमध्ये नेहमी मुलं कन्फ्युज होतात, 47 देऊ की 50 देऊ? मुंबई प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे किती आलेत पुराव? 6 जिल्हे आलेले आहेत. 7 जिल्हे आलेले आहेत. तर तालुके आलेत 50. 50 तालुक्यांमध्ये 47 अधिक 3 अंधेरी, बोरला आणि कुर्ला. अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे मुंबई उपनगरचे 3 तालुके. आणि त्याचा बांद्रा हे मुंबई उपनगरचं महत्वाचं ठिकाण आहे, बांद्रा. ओके, हे पॉइंट क्लिअर करा. 50 तालुके आहेत, दोन्ही पैकी एक ऑप्शन असेल, एक तर 47 किंवा 50. ओके, आणि एकूण जर विचारले तर डायरेक्ट 50 टाकून द्या. पहिला कोकणातला म्हणजे मुंबई मधला पहिला जिल्हा म्हणजे मुंबई प्रशासकीय विभागातला पालघर. हा अलीकडे निर्माण झालेला एक जिल्हा आहे. 2014 ला याची निर्मिती झालेली आहे. पालघर हा महाराष्ट्रातील नवीन जिल्हा आहे, 36वा जिल्हा म्हणून आपण त्याला ओळखतो, ठाण्यामधून वेगळा झालेला आहे. पालघर हा महाराष्ट्रातील कोकणातला, कोकण किनारपट्टीचा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे. त्यानंतरला दुसरा जिल्हा म्हणजे ठाणे नावाचा जिल्हा आहे. ठाणे हा 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा होता. आज महाराष्ट्रात पुणे हा जिल्हा सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रात एससी कॅटेगरीची लोकसंख्या सर्वात जास्त पुण्यात आढळते, तर एसटी कॅटेगरीची लोकसंख्या सर्वात जास्त नाशिकमध्ये आढळते. हे दोन्ही पॉइंट तुम्ही क्लिअर केले असेल. ओके, ठाणे नावाचा जिल्हा हा 2011ला सर्वाधिक लोकसंख्या होती, पण 2014ला पालघर वेगळा झाल्यामुळे पुणे सर्वाधिक लोकसंख्या असणारा झाला. ठाण्यामध्ये चकू प्रसिद्ध आहे. त्यानंतर तिसरा मुंबई उपनगर नावाचा जिल्हा. मुंबई उपनगर हा जिल्हा
महाराष्ट्रातील सर्वात छोटा दुसरा जिल्हा आहे. सर्वात छोटा दुसरा जिल्हा आहे. क्षेत्रफळाने सर्वात छोटा दुसरा. पहिला सर्वात कमी क्षेत्रफळ मुंबई शहराचे, त्यानंतर मुंबई उपनगर. 2 ऑक्टोबर किंवा काही 4 ऑक्टोबर म्हणतात 1990 ला याची स्थापना झालेली आहे. बृहन्मुंबई पासून मुंबई शहर, मुंबई उपनगर असे. ओके, तर बृहन्मुंबईचं मुंबई शहर केलं आणि मुंबई उपनगर नवीन निर्माण केलं. मुंबई उपनगर मध्ये 3 तालुक्यांचा समावेश होतो. जो राजीव गांधी संजय गांधी नॅशनल पार्क आहे तो मुंबई उपनगर आणि ठाणे या दोघांच्या सीमेवरती आहेत. ओके, हाही पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरला चौथा जिल्हा म्हणजे मुंबई शहर. मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा आहे. मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे, त्यापैकी मुंबई शहर, मुंबई उपनगर इथे जिल्हा परिषद नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषद आहे आणि 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही. ते 2 जिल्हे तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर. कारण इथे 100% नागरी जिल्हे, एकही खेडं आपल्याला इथे बघायला भेटत नाही. त्यानंतर पाचवा जिल्हा जर आपण बघितला, पाचवा जिल्हा तर त्याला आपण रायगड नावाचा जिल्हा म्हणतो. रायगड जिल्ह्याचं जुनं नाव कुलाबा असे होते. 1 मे 1981 ला रायगडचे नाव रायगड केलेले आहेत. 15 तालुक्यामध्ये आहेत तिथे 15. मुंबई शहर हे मिठी नदीच्या काठावरती. रायगडमध्ये 15 तालुके. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला रायगडमध्ये झालेला आहे. जिजामाता यांची समाधी पाचडला रायगडमध्ये आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी सुद्धा आपल्याला रायगडमध्ये बघायला भेटते. रायगड हा जिल्हा डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर रायगड हा जिल्हा मिठागारांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. रायगडमध्ये महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली आहे. महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प रायगडमध्ये खोपोली नावाचा आहे. तोही पॉइंट क्लिअर करा. 6वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी नावाचा जिल्हा. रत्नागिरी नावाचा जिल्हा. रत्नागिरी जिल्हा हा कोकणातील सर्वात मोठा जिल्हा आहे. रत्नागिरी हा जिल्हा कोकणातील सर्वात मोठा जिल्हा आहे. रत्नागिरी नावाचा जिल्हा हा कोकणातील सर्वात मोठा जिल्हा आहे. महत्वाचा जिल्हा आहे कोणता? रत्नागिरी. हाही पॉइंट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोकणातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी. मोस्ट IMP पॉइंट आहे. रत्नागिरी हा जिल्हा कोकणात समुद्राला लागलेला सर्वाधिक जिल्हा आहे. महाराष्ट्रात 720 किमीचा समुद्र किनारा लागलेला आहे. त्यापैकी सर्वात जास्त 237 किमीचा समुद्र किनारा ह्या रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे. हापूस आंबे इथले प्रसिद्ध आहेत. तर रायगडचे कलिंगड प्रसिद्ध आहेत. बोर प्रसिद्ध आहेत. त्यानंतरला कोकणातला 7वा आणि सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा, याची निर्मिती 1 मे 1981 ला झालेली आहे. तो म्हणजे सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा. सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1981 ला झालेली आहे. तो कोकणातला 7वा जिल्हा आहे. आता लक्षात ठेवा, हा पालघर 2014 ला निर्माण झालेला आहे. त्यानंतरला हे मुंबई उपनगर 1990 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना पुलोत सरकार निर्माण झालेला आहे. तर हा सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा 1981 ला 1 मे 1981 ला निर्माण झालेला आहे. तर हे कोकणातले नवीन 3 जिल्हे आहेत. हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर चला, याचाही तुम्हाला काय करायचं आहे? स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. झपकन याचाही स्क्रीनशॉट मारून घ्या. म्हणजे आता आपण पुढील क्वेश्चन कडे जाऊयात. चला, पहिला क्वेश्चन आताशी आपल्या इथे संपलेला आहे. आपले मित्र जर राज्य उत्पादन शुल्कचा जरी अभ्यास करत असेल तर त्यांना सुद्धा ही व्हिडिओ द्या, त्यांना सुद्धा ही व्हिडिओ बघू द्या. जाता जाता आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. चला, त्यानंतर पुढे, ब्रिटिशांनी पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू केला? तर मी तुम्हाला सांगितले, जर आपल्याला विचारलं ब्रिटिशांनी पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू केला, तर आपण उत्तर देऊ शकतो अहमदनगर नावाचा जिल्हा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा आहे. नगर नावाचा जिल्हा विहिरींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर नगर हे शहर सीना नदीच्या काठावर असलेले एक महत्वाचं शहर आहे. अहमदशाह निजामने याची स्थापना केली. तर नगर या शहरामध्ये 1920 साली, आता कोणी 1919 म्हणत्या, पोलीस भरतीला 1920 उत्तर भेटलेलं आहे. 1920 साली अहमदनगर शहरामध्ये हरेगाव या ठिकाणी, श्रामपूर तालुका होता त्याचा, हरेगाव या ठिकाणी साखर कारखाना बांधण्यात आलेला आहे. हा खाजगी तत्वावर साखर कारखाना बांधण्यात आला. कसा? खाजगी तत्वावर बांधण्यात आलेला हा पहिला साखर कारखाना आहे. याला बेलापूर शुगर इंडस्ट्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बेलापूर. आता मूळ हरेगाव मध्ये मोडतो, पण इथे बेलापूर आणि हरेगावचा 10 ते 15 किलोमीटरचा संपर्क नाही, तरी बेलापूर याला नाव दिलेलं आहे. बेलापूर अलीकडच्या बाजूला आहे, मध्ये श्रामपूर, अलीकड हरेगाव. ओके, तर बेलापूर सुद्धा याला नाव दिले. दोन्ही ऑप्शन लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे.
1949 साली आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. हा सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला तर लक्षात घ्या, हा सहकारी साखर कारखाना अहमदनगर या शहरामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामध्ये, तेव्हाचा श्रीरामपूर तालुका होता, आज याला राहाता तालुका आहे, प्रवरानगर येथे सुरू झालेला आहे. प्रवरानगर येथे सुरू झालेला आहे. सुरू करणारे दोन व्यक्ती होते, लक्षात ठेवा. एक विठ्ठलराव विखे आणि दुसरे होते धनंजयराव गडगिळ. दुसरे कोण होते? धनंजयराव गडगिळ. या दोन लोकांनी मिळून हा आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे सुरू केलेला आहे. प्रवरा कालवा याच्या जवळच आहे, प्रवरा नदी सुद्धा याच्या जवळ आहे. चला त्यानंतर पुढे, न्यायाधीश चंद्रचूड हे कितवे सरन्यायाधीश आहे? आपल्याला असा क्वेश्चन खूप वेळेस विचारला जाईल. न्यायाधीश चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश आहे. आता पॉइंट लक्षात घ्या, भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन झाले कधी? 1608 मध्ये. 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आहे. 1608 साली भारतात आली, स्थापना आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन झाले. भारतात आगमन झाले 1608 ला. भारतात आगमन झाले 1608 मध्ये. 1608 मध्ये भारतामध्ये आगमन झालेले आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा मुघल बादशाह होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जेव्हा स्थापना झाली पोराव, तेव्हा मुघल बादशाह होता अकबर. मुघल बादशाह अकबर होता. पण 1605 ला अकबरचा मृत्यू झाला, जहांगीर गादीवर बसला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन झाले तेव्हा मुघल बादशाह जहांगीर होता. मुघल बादशाह कोण होता पोराव? जहांगीर होता. दोन्ही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॅप्टन हॅकिंग्स हा पहिला इंग्रज अधिकारी भारतात आलेला आहे. कॅप्टन हॅकिंग्स हा इंग्रज अधिकारी भारतात आलेला पहिला इंग्रज अधिकारी इथे ठरलेला आहे. कोण? कॅप्टन हॅकिंग्स. हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या मोस्ट आयएमपी पॉइंट. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये 1757 ला प्लासीचे युद्ध केले. 22 जून 1757 ला हे युद्ध झाले. सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये हे युद्ध झालेले आहे. त्यानंतरला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं दुसरा मोस्ट आयएमपी पॉइंट, 1764 ला युद्ध झाले बक्सारचे युद्ध. 1764 ला युद्ध झाले बक्सारचे युद्ध. बक्सारचे युद्ध. त्यानंतर तिसरा मोस्ट आयएमपी पॉइंट कोणता आहे तर 1773 ला कायदा आला, त्याला आपण रेग्युलेटिंग ऍक्ट असे म्हणतो. वॉरन हेस्टिंगच्या काळात हा कायदा आला. 1773 चा कायदा, रेग्युलेटिंग ऍक्ट, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात केलेला हा पहिला कायदा आहे. आणि त्यानंतरला 1774 साली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. ब्रिटिश भारतीय सर्वोच्च न्यायालय. ब्रिटिश हा पॉइंट आपल्याला विचारू शकतात. ब्रिटिश भारतीय सर्वोच्च न्यायालय. ब्रिटिश भारतीय काय म्हणतो आपण त्याला? सुप्रीम कोर्ट म्हणू, SC म्हणतो फक्त. ओके, कारण आपल्याला अजून भरपूर लिहायचं आहे. ब्रिटिश भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली 1774 मध्ये. स्थापना करणारा कोण होता? तर स्थापना करणार होता वॉरन हेस्टिंग्सने स्थापना केलेली आहे. तर पहिला न्यायाधीश कोण होता? पहिला न्यायाधीश होता इलिजा इम्पे. न्यायाधीश कोण होता? सर इलिजा इम्पे. हा पॉइंट लक्षात ठेवा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये ब्रिटिश भारतीय सर्वोच्च न्यायालय स्थापना 1774 ला झाली. कुठे झाली ती स्थापना? कुठे झाली? कलकत्ता येथे स्थापना झालेली आहे. कुठे झाली? कलकत्ता येथे. 1911 ला जॉर्ज पंचमने मुख्यालय मुंबईला नेलं. 1911 ला मुख्यालय मुंबईला नेलं. 1911 मुख्यालय कुठं आणलं? मुंबईला आणलेलं आहे. मुख्यालय मुंबई, डायरेक्ट मुंबई लिहितो, बाकी आपलं सॉरी दिल्ली, नॉट मुंबई, दिल्ली. मुख्यालय दिल्लीला आणलेलं आहे. 1911 ला सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठे नेलं? दिल्लीला. मुंबई नाही, दिल्ली उत्तर द्या. मुंबईला गेटवे ऑफ इंडिया आहे जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी 1911 ला. ओके, त्यानंतरला 1935 चा कायदा आला. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य भेटला असा क्वेश्चन जिल्हा न्यायालयाला विचारू शकतात.
भारताला स्वातंत्र्य केव्हा भेटलं? स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला भेटलं. पोट्टे 26 जानेवारी उत्तर देतात, लय आगाव. 1947 याला आपल्याला भारताला स्वातंत्र्य भेटलं. तर आता 2 तारखा आपल्याकडे. पहिली तारीख म्हणजे 28 जानेवारी 1950 आणि दुसरी तारीख म्हणजे 26 जानेवारी 1950. दोन्ही पैकी कोणती तरी एक तारीख आपल्याला पेपरला येईल. एकतर 26 जानेवारी येईल किंवा एकतर 28 जानेवारी येईल. 1950 सर्वोच्च स्वतंत्र भारताचे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. काय आलंय? भारतीय सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. हा पॉइंट लक्षात ठेवा. भारतीय सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. भारतीय सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. त्याला आपण भारताचे हायकोर्ट असे म्हणतो. कुठे? दिल्लीत. कोणत्या तरतुदीनुसार स्थापन झाले? भारताच्या संविधानाच्या कलम 124 मध्ये. कलम 124 मध्ये याची तरतूद आहे. भारताच्या संविधानाच्या कलम 124 मध्ये तरतूद आहे. कलम 124 नुसार स्थापन झालेला आहे. आणि याचे पहिले सरन्यायाधीश होते HK कानिया. सरन्यायाधीश कोण आहे? कानिया. कन्हैयावरून लक्षात ठेवा, कानिया. HK कानिया. HK कानिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत. तर आताचे 50वे सरन्यायाधीश DY चंद्रचूड आहे. हे 50वे आहे. 49वे उदय ललित होते. सर्वोच्च न्यायालयाचे 49वे उदय ललित होते. वरती लिहितो 49 उदय ललित. फक्त उदय ललित लिहितो. 48वे कोण होते? 48वे रमन्ना. CV रमन्ना. कोण होते? रमन्ना. 48वे रमन्ना. हे तिघेही महाराष्ट्राचे आहे. चंद्रचूडही महाराष्ट्राचे, उदय ललितही महाराष्ट्राचे, रमन्ना सुद्धा महाराष्ट्राचे आहे. तर एवढे पॉइंट तुम्हाला सर्वोच्च न्यायालयावरती लक्षात ठेवले तरी आपल्यासाठी खूप झाले. सर्वोच्च न्यायालयामध्ये 34 न्यायाधीश आता काम करतात. जेव्हा भारताची घटना लागू झाली तेव्हा 8 न्यायाधीश होते. मुख्य न्यायाधीशाला 2,80,000 रुपये पगार आहे, तर अन्य न्यायाधीशांना 2,50,000 पगार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट करतात. राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना, शपथ सुद्धा राष्ट्रपती अनुसूचित 3 नुसार देतात. किती? 3 नुसार. सर्वोच्च न्यायालयामध्ये बाब्या जर तुला सरन्यायाधीश व्हायचं असेल, सर म्हणजे मुख्य न्यायाधीश. ओके, तर 65 पेक्षा कमी वय असावं. आणि अन्य न्यायाधीश व्हायचं असेल इतर मध्ये तर 62 पेक्षा कमी वय असावं. 62 पेक्षा कमी वय असावं. या दोन्ही क्वेश्चन वरती आपल्या पॉइंट वरती क्वेश्चन बनवू शकतो. तर एवढे क्वेश्चन आपल्याला जिल्हा न्यायालयासाठी भरपूर झाले सर्वोच्च न्यायालयावरती. याचा तुम्ही काय करणार आहे? स्क्रीनशॉट मारून घेणार आहे. हे सर्व तुम्ही पाठ करून टाकणार आहेत. चला, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. आणि 100% तुम्ही पाटील मास्टरसाठी कमेंट करणार व्हिडिओ आपल्या कशा असतात याबाबत. ओके, संध्याकाळी 8:30 ते 10:30 लाईव्ह लेक्चर असतं. ते लेक्चर सुद्धा तुम्ही करू शकतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढे पहिल्या पानिपत युद्धात इब्राहिम लोधी कोणाकडून पराभूत झाला. आपल्या भारतामध्ये हरियाणा नावाचं आता राज्य आहे. त्याची चंदीगड नावाची राजधानी आहे. हरियाणा आणि पंजाब दोघांची राजधानी चंदीगड आहे. पंजाबची राजधानी कधी कधी अमृतसर देतात. तर पंजाबची राजधानी चंदीगड आहे. हा पॉइंट क्लिअर करा. तर या हरियाणामध्ये 3 पानिपत युद्ध झालेले आहेत. म्हणजे पानिपत ठिकाणी हरियाणामध्ये आहेत. हरियाणामध्ये पानिपत ठिकाण आहेत. या पानिपतचे 3 युद्ध आपल्याला बघायला भेटतात. पानिपतचं प्रथम युद्ध झालेलं आहे पानिपत युद्ध. लक्षात ठेवा, पानिपत युद्ध. आपल्याला खूप वेळेस याच्यावरती क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो विचारला जातो. लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. पानिपत युद्ध. पानिपतचे एकूण युद्ध किती आहेत? तर पानिपतचे एकूण 3 युद्ध आहेत. लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. पानिपतचे एकूण 3 युद्ध आहेत. पहिलं पानिपत युद्ध झालंय 1526 मध्ये. दुसरं पानिपत युद्ध झालंय 1556 मध्ये. आणि तिसरं पानिपत युद्ध झालंय 1761 मध्ये. तिसरं पानिपत युद्ध काय झालंय 1761 मध्ये. ओके, आता लक्षात घ्या, आपल्याला यावरती बारीक बारीक मुद्दे शिकायचे आहेत. ओके, याचाच आपण स्क्रीनशॉट मारून घेणार. मग आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाणार. तोपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचवण्याचं काम सुद्धा तुमचं आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज झाले पाहिजे. आपल्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. तर हे प्रथम पानिपत युद्ध आहे. प्रथम
हे दुसरे पानिपत युद्ध आहेत. आपल्याला असाही क्वेश्चन विचारला जाईल, पहिले पानिपत युद्ध केव्हा झाले, दुसरे पानिपत युद्ध केव्हा झाले, तिसरे पानिपत युद्ध केव्हा झाले, तिसरे पानिपत युद्ध केव्हा झाले, एकूण किती पानिपत युद्ध झाले, असाही क्वेश्चन आपल्याला बनेल. चला, तर हे प्रथम पानिपत युद्ध कोणा दोघांमध्ये झाले, दुसरे पानिपत युद्ध कोणा दोघांमध्ये झाले आणि तिसरे पानिपत युद्ध कोणा दोघांमध्ये झाले. इथे पोरं नेहमी कन्फ्युज होतात. चला, आता मोस्ट आयएमपी पॉइंट पहिला, प्रथम पानिपत युद्ध कोणात झालं. प्रथम पानिपत युद्ध झालं मुघल बादशाह बाबर आणि इराणी, आपण म्हणतो इब्राहिम लोधी, लोधी साम्राज्याचा शेवटचा शासक इब्राहिम लोधी. बाबर आणि लोधी यांच्यामध्ये हे पहिलं पानिपत युद्ध झालं. बाबर नाही झाला, बाबर करायचा, बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झालेला आहे. बाबरचा जिंकला, बाबर हे युद्ध काय झाला पराव, जिंकला. लक्षात घ्या, मोस्ट आयएमपी पॉइंट तुम्हाला इथे कव्हर करून देऊ राहिलेला आहे. बाबर हा काय झालाय, जिंकलेला आहे. तर इब्राहिम लोधीचा मृत्यू झालाय, इब्राहिम लोधीचा पराभव झालेला आहे. इब्राहिम लोधीचा काय झालाय, पराभव झालाय. परिणाम, या युद्धाचा परिणाम नंतर घेऊ आपण. दुसरे पानिपत सगळे झाल्यानंतर त्यांचे परिणाम घेऊ. दुसरं पानिपत युद्ध झालंय मुघल बादशाह अकबर मध्ये आणि हेमचंद्र विक्रमादित्य म्हणजे उर्फ हेमू. हेमचंद्र विक्रमादित्य उर्फ काय, हेमू. हेमू हा शेवटचा हिंदू सम्राट, दिल्लीच्या गादीवर बसलेला शेवटचा हिंदू व्यक्ती, शेवटचा हिंदू सम्राट म्हणजे हेमू. हेमूच्या डोळ्यात बाण लागला म्हणून हेमूचा पराभव झाला, हेमूचा मृत्यू झाला. अकबरचा विजय झाला म्हणजे अकबर जिंकला, तर हेमूचा परविजय झाला म्हणजे पराभव झाला. परविजय म्हणजे काय होणे, पराभव होणे. त्यानंतर व्यवस्थित दिसत असेल सर्वांना, ओके, काय टेन्शन नाही. तिसरं पानिपतचं युद्ध झालं कोणा दोघांमध्ये, तिसरं युद्ध झालं अहमद शाह अब्दाली, तुर्रानी साम्राज्याचा संस्थापक, अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली. आता पोरं कन्फ्युज होतात, अहमद शाह निजाम आणि अहमद शाह अब्दाली. अहमद शाह निजाम हा दिल्लीच्या आपल्या अहमदनगर शहराची स्थापना केलेला आहे, अहमद शाह निजाम. तर तुर्रानी साम्राज्याचा संस्थापक अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली आहे. आणि एकूण होते सदाशिवराव भाऊ पेशवा, नानासाहेब पेशवा त्यावेळेस पेशवा होते, सदाशिवराव भाऊ पेशवा सेनानायक होते. मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये हे तिसरं पानिपत युद्ध झालेलं आहे. अहमद शाह अब्दालीचा इथे विजय झाला, तर मराठ्यांचा इथे पराभव झाला. पराभव होण्याचं कारण अहमद शाह अब्दालीला सुजा उद्दौलाने मदत केलेली होती, इथे यांचा काय झाला, पराभव झाला. मराठ्यांचा पराभव झाला, अहमद शाह अब्दाली काय झाला, जिंकला. अब्दालीला मुघल बादशाह अकबर, शाह आलम दुसरा आणि मराठे यांनी काय केली, आपल्या कोणी शाह आलम दुसरा आणि सुजा उद्दौला यांनी अब्दालीला मदत केली. ओके, आता हे पॉइंट तुझे क्लिअर झाले. ओके, आता कोण जिंकलं कोण हारलं हेही तुला माहित झालेलं आहे. आता तुला लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी, मोस्ट आयएमपी त्या गोष्टी आपल्याला पाठ करायच्या. आता काय करायच्या बाब्या, डायरेक्ट पाठ करायच्या आहे. ओके, पहिल्या पानिपत युद्धाचा परिणाम काय झाला. पहिल्या पानिपत युद्धाचा परिणाम झाला मुघल सत्तेची स्थापना दिल्लीत. मुघल सत्ता स्थापन काय झाली, मुघल सत्ता स्थापन झाली. हा परिणाम पहिल्या पानिपत युद्धाचा आहे. दुसऱ्या पानिपत युद्धाचा परिणाम झाला हिंदू सम्राट हारला, हेमूचा पराभव झाला. 14 वर्षाचा अकबर होता त्यावेळेस, किती, 14 वर्षाचा. तिसऱ्या पानिपत युद्धाचा परिणाम मोठा झाला, मराठे पराभूत झाले. मराठ्यांचा काय व्हायला लागला, सत्ता संपुष्टात यायला लागली. हा तिसऱ्या पानिपत युद्धाचा परिणाम आहे. तर चला, हे 3 पानिपत युद्ध आपल्याकडे झालेले आहेत. पहिल्या पानिपत युद्धामध्ये बाबरने इब्राहिम लोधी यांचा पराभव केला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला इथे उत्तर भेटलेलं आहे. तर याचा योग्य पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेणार आहेत. ओके, कशा झाक कार्यक्रम चालू आहे का नाही बाब्या. चला, तर याचा स्क्रीनशॉट तू मारून घेतला असेल 100% मला खात्री आहे. ओके, चला, त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, ड व ढ ही कोणती व्यंजने आहेत. व्यंजनांवरती दिलेला हा क्वेश्चन आहे. चला, ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजून आपल्याकडे भरपूर क्वेश्चन आहेत. चला, ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत. 1 तासाचं आज आपलं लेक्चर आपण पूर्ण करणार आहेत, 1 सव्वा तासाचं. ड व ढ ही कोणती व्यंजने, कठोर, उष्मे, मृदू की महाप्राण. कठोर व्यंजने, उष्मे व्यंजने, मृदू व्यंजने की महाप्राण व्यंजने आहेत. आता लक्षात घ्या, मराठी व्याकरणामध्ये पुराव पारंपरिक वर्णांचा जर विचार केला तर मराठी व्याकरणामध्ये पारंपरिक वर्ण आहेत 52.
52 मराठी वर्णमालामध्ये बाब्या सॉरी पारंपरिक वर्ण आहेत बाब्या किती 48. वर्तमान मध्ये वर्णांचा समावेश आहे. वर्तमान किंवा आधुनिक आपण त्याला म्हणतो. त्याला जुने प्राचीन सुद्धा म्हणतो. आधुनिक वर्ण किती 52 याला जुने प्राचीन म्हणतो. हयात वर्ण आहेत मराठी व्याकरणामध्ये. हयात म्हणजे येऊ शकतात वा भविष्यामध्ये 60. मराठी वर्णमालेचे 3 प्रकार पडतात. 52 वर्णांचे 3 प्रकार पडतात. 52 वर्णांचे प्रकार मराठी व्याकरणातील वर्णांचे प्रकार 52 वर्णांचे 3 प्रकार आपल्याला बघायला भेटतात. चला 52 वर्णांचे 3 प्रकार. वर्णांचा पहिला प्रकार म्हणजे स्वर. वर्णांचा दुसरा प्रकार म्हणजे स्वरादी आणि वर्णांचा तिसरा प्रकार म्हणजे स्वर स्वरादी आणि प्रकार म्हणजे स्वर. दुसरा प्रकार म्हणजे स्वरादी आणि तिसरा प्रकार म्हणजे व्यंजन. तिसरा प्रकार म्हणजे काय व्यंजन. ओके स्वर स्वरादी आणि काय व्यंजन हे वर्णांचे 3 प्रकार पडतात. स्वर वर्णांचे आपले जे स्वर आहेत ते स्वर आहेत 14. आधुनिक स्वर किती आहेत 14. मराठी व्याकरणात स्वरादी 2 आहेत आणि व्यंजन आहेत 34 अधिक 2 संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन धरून जर विचारले तर 36 आपलं उत्तर राहील. फक्त व्यंजन विचारले तर 34 आपलं उत्तर राहील. आता मराठी व्याकरणामधील व्यंजन पाठ करणं कशा पद्धतीने करायचे तर लेकरांनो याचा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. मराठी व्याकरणामधील व्यंजन पाठ करण्याची एकदम सोपी आयडिया आपल्याकडे आहे. द्या लक्ष. मराठी व्याकरणातील व्यंजन पाठ करण्याची ट्रिक्स तुम्हाला सांगतो. काय करायचं क चा ट्या त पाय. क चा ट्या त पाय असे गट करून घ्यायचे. याला क गट म्हणायचं, याला च गट म्हणायचं, याला ट गट म्हणायचं, याला त गट म्हणायचं, प गट म्हणायचं, य गट म्हणायचं. क चा ट्या त पाय. क म्हणजे क गट, च म्हणजे च गट, ट म्हणजे ट गट, त म्हणजे त, प म्हणजे प, य म्हणजे य. ओके आता 34 अधिक 2 असे 36 व्यंजन आपले इथे पाठ होणार आहे. दे लक्ष. क गटातले व्यंजन पाठ करायचे. मग क गटामध्ये कोणते व्यंजन येतात क ख क ख ग घ आणि न. क ख ग घ आणि न. पहिले येतो क, दुसरा येतो ख, तिसरा येतो ग, क ख ग घ आणि चौथा येतो न. च श ज झ आणि न. ट ठ ड ढ आणि बाणाचा न. त थ द ध आणि नळाचा न. प फ ब भ आणि मगरीचा म. त्यानंतर य र ल व काय येतात य र ल व. त्यानंतर येतात श. पुढले व्यंजन कोणते पाठ करायचे बघ तुला श श स. आता तू हे व्यंजन पहा इथेच कसे क्लिअर करून घेतो मी. श श स. त्यानंतर ह, त्यानंतर ळ, त्यानंतर क्ष आणि शेवटला ज्ञ. आता मोज 5 10 15 20 25 26 27 28 29 30 31 32 33 34 इथपर्यंत व्यंजन आहेत. काय व्यंजन आहेत. शेवटचा व्यंजन कोणता आहे ळ. पाहिलं का मराठी व्याकरणामधील किंवा मराठी वर्णमालेमधील शेवटचा व्यंजन कोणता आहे ळ नावाचा व्यंजन आहे. मराठी वर्णमालेमधील शेवटचा व्यंजन म्हणजे ळ नावाचा व्यंजन आहे. ओके क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहे. काय संयुक्त व्यंजन आहे. मग हे दोन काय झाले संयुक्त व्यंजन झाले. असे हे दोन संयुक्त आणि हे 34 व्यंजन आहेत. असे 36 काय मराठी व्याकरणामध्ये व्यंजन आहे. आता आपल्याला 36 व्यंजनांचे वेगवेगळे प्रकार पडतात. 36 व्यंजनांचे प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे स्पर्श व्यंजन, दुसरा प्रकार म्हणजे उष्म व्यंजन, तिसरा प्रकार म्हणजे महाप्राण, चौथा प्रकार अल्पप्राण, त्यानंतर स्वातंत्र्य व्यंजन, द्रविड भाषेतील व्यंजन आणि संयुक्त व्यंजन असे यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्पर्श व्यंजन आहे. काय स्पर्श व्यंजन आहे. मराठी व्याकरणातील पहिला जो प्रकार असतो त्याला आपण स्पर्श व्यंजन असे म्हणतो. जर आपल्याला स्पर्श व्यंजन कुणाला म्हणावं लक्षात घ्या. स्पर्श व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करते वेळी आपला शरीरातील इतर अवयवांना कुठेतरी स्पर्श होतो
त्याला आपण स्पर्श व्यंजन असे म्हणतो. मराठी व्याकरणामध्ये एकूण 25 स्पर्श व्यंजन आहे. मराठी व्याकरणामध्ये एकूण 25 स्पर्श व्यंजन आहे. हे 25 स्पर्श व्यंजन कोणते आहेत आपल्याला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. तर घ्या लक्षात, 25 स्पर्श व्यंजन कोणते. क पासून ते म पर्यंतच्या सर्व व्यंजनांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. क पासून ते म पर्यंतच्या सर्व व्यंजनांना स्पर्श व्यंजन म्हणतात. हे 25 स्पर्श व्यंजन आहे. स्पर्श व्यंजन क गटापासून ते प गटापर्यंत आहेत. हाही क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. क गटापासून ते प गटापर्यंत सर्व स्पर्श व्यंजन आहे. स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार पडतात. स्पर्श व्यंजनाचा पहिला प्रकार म्हणजे कठोर स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजनाचा दुसरा प्रकार म्हणजे मृदू स्पर्श व्यंजन आणि स्पर्श व्यंजनाचा तिसरा प्रकार म्हणजे अनुनासिक. अनुनासिक हे स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार पडतात. कठोर स्पर्श व्यंजन, मृदू स्पर्श व्यंजन आणि अनुनासिक स्पर्श व्यंजनांचे पडलेले हे 3 प्रकार. कठोर स्पर्श व्यंजन कसं, द्या लक्ष. तर कठोर स्पर्श व्यंजन म्हणजे असे स्पर्श व्यंजन की ज्यांचा उच्चार कठीण असतो त्याला आपण कठोर स्पर्श व्यंजन म्हणतो. मराठी व्याकरणामध्ये 10 कठोर स्पर्श व्यंजन आहे. मृदू व्यंजन म्हणजे कोणते, ज्या व्यंजनांचा उच्चार कठीण नसतो, इझी असतो, सोपा असतो, त्याला आपण मृदू व्यंजन म्हणतो. हे 10 आहे. आणि ज्यांचा उच्चार नाकावाटे होतो, नाकपुडी वाटे होतो, त्याला अनुनासिक म्हणतो. हे 5 आहे. आता द्या लक्ष, हे सगळे स्पर्श व्यंजनांमध्ये मोडतात. स्पर्श व्यंजनामधील क आणि ख ची जी लाईन आहे याला आपण कठोर म्हणायचं. कठोर म्हणायचं. स्पर्श व्यंजनामध्ये ग आणि घ ची जी लाईन आहे याला आपण मृदू म्हणायचं. आणि स्पर्श व्यंजनांमध्ये जे हे न न न न म आहेत याला अनुनासिक म्हणायचं. म्हणजे याला नासिक सुद्धा म्हणतात. ओके, नाशिक नाही, नासिक, अनुनासिक, हिंदी मधून नासिक म्हटलं जातं. ओके, तर हे स्पर्श व्यंजनांचे प्रकार पडले. त्यानंतर य र ल व यांचा उच्चार स्वरासारखा होतो. यांचा उच्चार स्वरासारखा होतो म्हणून याला आपण अर्ध स्वर असे म्हणतो. याला आपण काय म्हणतो, अर्ध स्वर असे म्हणतो. श श स हे उष्म व्यंजन आहे. यांचा उच्चार उष्म असतो, याला उष्म व्यंजन म्हणतो. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, खालीलपैकी कोणत्या व्यंजनांना उष्म व्यंजन म्हणून ओळखलं जातं. श श स या व्यंजनांना उष्म व्यंजन म्हणून ओळखलं जातं. ह हा मराठी व्याकरणातील सर्वात मोठा महाप्राण आहे. मराठी व्याकरणात एकूण 14 महाप्राण आहेत. तेही एकदा तुमचे क्लिअर करून टाकेल एक दिवस. मराठी व्याकरणातील सर्वात मोठा महाप्राण म्हणजे ह आहे. तर ळ हा मराठी व्याकरणातला स्वातंत्र्य व्यंजन आहे. मराठी व्याकरणातलं स्वातंत्र्य व्यंजन म्हणून आपण ळला ओळखतो. याला द्रविड भाषेतलं व्यंजन म्हणतात. क्ष आणि ज्ञ हे मराठी व्याकरणातील संयुक्त व्यंजन आहे. क्ष आणि ज्ञ हे मराठी भाषेतलं संयुक्त व्यंजन आहे. र हा व्यंजन मराठी व्याकरणातला कंपित वर्ण म्हणून ओळखला जातो. कंपित वर्ण याचा उच्चार करताना तोंडावाटे कंपन होतं म्हणून याला कंपित वर्ण किंवा कंपित व्यंजन असे सुद्धा म्हणतात. दांडी नसलेला वर्ण म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. तर या गोष्टी तुला इथे पाठ करणं गरजेचं आहे. याचाही तू काय करणार आहे, स्क्रीनशॉट मारून घेणार आहे. आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, ड व ढ ही कोणती व्यंजने आहेत, कठोर, उष्म, मृदू की महाप्राण. द्या लक्ष. आता लक्षात घे, कठोर व्यंजन म्हणजे क च ट त प, क ख छ ठ थ फ. ओके, मृदू व्यंजन म्हणजे ड आणि ढ. या बघ हे मृदू व्यंजन आहेत. ग ज ड ध ब, घ झ ढ ध भ. हे काय मृदू व्यंजने, ड आणि ढ हे काय आलेत, मग आपल्या हिशोबानुसार हे मृदू व्यंजन आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. याचाही स्क्रीनशॉट मारून घेणं तुला गरजेचं आहे. चला त्यानंतर पुढे हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार आहेत. जोड्या लावायचा प्रश्न एकदम सोपा आहे, अजिबात क्वेश्चन अवघड नाही. काही अडचण असेल तर काही टेन्शन घेऊ नका. उद्या आपला पहिला क्वेश्चन हाच असणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ही आपली 499 रुपयाची बॅच आहे. अजून याची फी 499 रुपये आहे. 699 ची बॅच 499 उपलब्ध तुम्हाला करून दिलेल्या आहेत. ज्या लेकरांनी ही बॅच अजून घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका. वर दिलेल्या सर्व एक्झाम साठी ही बॅच लागू होते. 200 रुपये अजूनही याच्यावरती डिस्काउंट चालू आहे. ओके, ज्यांना घ्यायची माझा मोबाईल नंबर इथे 93 70 70 66 79. केव्हाही मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.